नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मिडल ईस्टमधील जिओपॉलिटिकल टेन्शन एका अत्यंत धोकादायक वळणावरती आता येऊन पोहोचलं आहे. आधीच धुमसत असलेल्या युद्धाच्या आगीमध्ये आता आणखीन एक मोठी ठिणगी पडली आहे. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAEच्या अणुऊर्जा प्रकल्पावरती झालेल्या ड्रोन हल्ल्यानं पूर्ण जगामध्ये खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा रॉकेटसारखी गती घेतली आहे. तर दुसरीकडे इराणनं अमेरिकेसोबतची नियोजित शांतता चर्चा फेटाळून लावल्यामुळे हे संकट नजीकच्या काळामध्ये शमण्याची चिन्ह बिलकुल दिसत नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या एका मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. एका अज्ञात ड्रोननं थेट UAEच्या बहार अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाहेरील परिसरावरती हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये प्रकल्पाच्या बाहेर असलेल्या एका मोठ्या इलेक्ट्रिक जनरेटरला लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे तिथे भीषण आग लागली. या हल्ल्यानंतर जगभरामध्ये अणुकिरणोत्सर्गाचा म्हणजेच रेडिएशनचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र UAEच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत दिलासादायक माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला प्लांटच्या बाहेरील भागावर झाला होता. सुदैवानं मुख्य अणुप्रकल्पाच्या आतील रेडिएशन पातळी ही पूर्णपणे सामान्य असून वीज उत्पादनावरती कुठलाही विपरीत परिणाम झालेला नाही. तसेच या संपूर्ण घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही स्पष्ट करण्यात आले. या हल्ल्याचे थेट आणि तीव्र पडसाद जागतिक कमोडिटी मार्केटवरती उमटलेत. तेल पुरवठा खंडित होण्याच्या भीतीनं कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा एकदा 100 पार केली आहे. तर आता ताज्या आकडेवारीनुसार WTI क्रूड यामध्ये सुमारे 2.8% वाढ नोंदवली असून त्याचा दर हा $107.60 प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती महत्त्वाचं मानलं जातं. ब्रेंट क्रूड हे 1.74% वधारून $111 प्रति बॅरलवरती गेले. तर मग मित्रांनो, पश्चिम आशियातील हा तणाव केवळ एका भागापुरता मर्यादित आता न राहता संपूर्ण जगाची आर्थिक गणितं बिघडवणारा ठरू लागलाय. जागतिक तेल बाजारामध्ये सध्याची प्रचंड घबराट पसरली आहे. त्याचं मुख्य कारण आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. हा सागरी मार्ग जगातील सर्वात महत्त्वाचा आणि व्यस्त इंधनाचा पुरवठा मानला जातो. जगातील एकूण तेल आणि वायू पुरवठ्याच्या एकूण फार मोठा जवळपास 20% हिस्सा याच अरुंद जलमार्गांतून जहाजाद्वारे वाहून नेला जातो. सध्या इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सनं या संपूर्ण जलमार्गावरती आपली पकड घट्ट केली असून समुद्रामध्ये कडक देखरेख सुरू केली आहे. अनेक व्यापारी आणि मालवाहू जहाजांना या मार्गावरून जाण्यासाठी आता इराणची विशेष परवानगी घेणं सक्तीचं करण्यात आलं आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक शिपिंग कंपन्या आणि तेल पुरवठा साखळी म्हणजेच सप्लाय चेन पूर्णपणे कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे युद्ध सुरू असताना पडद्यामागे सुरू असलेले राजनैतिक प्रयत्न आता अपयशी ठरताना दिसत आहेत. इराणनं अमेरिकेसोबत होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेला सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला. या दोन्ही देशांमधील वादाचे मुद्दे अत्यंत क्लिष्ट आहेत. यामध्ये अमेरिकेची प्रमुख मागणी अशी आहे की इराणनं आपला न्यूक्लिअर प्रोग्राम पूर्णपणे थांबवावा आणि आंतरराष्ट्रीय तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरील आपली लष्करी पकड सैल करावी. तर यामध्ये याउलट इराणनं अमेरिकेच्या अटी धुडकावून लावलेल्या आहेत. इराणचं असं म्हणणं आहे की अमेरिकेनं आधी इराणवरती लादलेले सर्व आर्थिक निर्बंध म्हणजेच सँक्शन्स उठवावेत आणि आतापर्यंत झालेल्या युद्धाच्या नुकसानीची भरपाई द्यावी. या वादात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे नुकतेच अमेरिकेनं इराणचं एक मोठं मालवाहू जहाज जप्त केलं आहे. या कारवाईमुळे संतापलेल्या इराणनं थेट चर्चेचे दरवाजे बंद करून टाकले असून सध्या अमेरिकेसोबत कुठलीही नवीन शांतता वाटाघाटीची योजना नाही असं जाहीर केलं आहे. जर हॉर्मुझच्या खाडीतील तणाव असाच राहिला आणि तेल पुरवठा प्रदीर्घ काळासाठी ठप्प राहिला तर हा जागतिक इतिहासातील सर्वात मोठा ऑइल सप्लाय क्रायसिस ठरू शकतो असा इशारा जागतिक अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. या संकटामुळे जगभरामध्ये महागाईचा प्रचंड भडका उडू शकतो. भारतासारख्या विकसनशील देशांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. कारण भारत आपल्या एकूण गरजेच्या 80% जास्त अधिकचं कच्चं तेल हे परदेशातून आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल $111 पार गेल्यामुळे भारताचं आयात बिल हे प्रचंड वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवरती मोठा ताण पडू शकतो,
ज्यामुळे देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढू शकतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कच्च्या तेलाचा पुन्हा भडका उडालेला आहे आणि यामध्ये आता नवीन वादाची एंट्री झाली आहे, ती म्हणजेच UAEच्या न्यूक्लिअर प्लांटवरती झालेला ड्रोन हल्ला. तर मग मित्रांनो, आता पाहूयात पुढे काय घडतंय ते. परंतु तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.